असताना 2 धावा धावफलकावर लागल्या। मी तर म्हणेन सुरुवात अगदी प्रथम भोपीने चांगलं केलाय। जो स्टार्टअप हवं होतं संघाला तो मात्र मिळवून दिलाय, कारण की 2 महत्वाची हिरे या गोलंदाजांना बाद केलेत। यावेळीसला तिसरा धक्का पहिल्या षटकामध्ये। जर गोलंदाजी प्रथम भोपीची आवडली असेल तर जोरदार ताल्या नक्कीच वाजवा या गोलंदाजासाठी। बर्थडे आहे आणि स्वतःला गिफ्ट मॅन ऑफ द मॅचचा हकदार देखील ठरला होता आणि पाहिला गेलं तर इथून 1 या धाव संख्येवर निलेश वाईडंडे बॅक टू द डगआउट। ठीक आहे, सलामीची गोलंदाजी दिली होती, परंतु यावेळीसला पाहिलं तर आज प्रथम भोपीला अगदी मॅनेटरी पॉवर प्लेचा षटक दिलाय। अगदी गंधर्व आणि ध्रुव यांच्याकडून प्रथम भोपीला अगदी पाहिलं गेलं तर 500 रुपयांची कॅश प्राइस इथे जमा झाली आहे। 3 विकेट त्यांच्या नावावर राहिल्यात आणि धाव संख्या पाहिलं तर अवघ्या 2 धावा खर्च केल्यात, परंतु भालचंद्र कातकरी दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये। विकेट वाचून खेळतील का हे देखील पाहणं गरजेचं आहे। प्रथम भोपी तयार। यावेळेसला खोलवर टप्प्याचा बॉल होता, हलक्या त्यानं फक्त इथे स्टेर केला, ऑन साईडला सिंगल कंप्लीट केल्या। रिक्स इथून घेतली जाणार नाहीये। चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे ती प्रथम भोपी। अगदी कमी कालामध्ये या गोलंदाजानं नाव कमवलं, कारण की कित्येक मैदान या गोलंदाजानं गाजवल्यात, कारण की चांगली गोलंदाजी सातत्यानं टीमसाठी असो संघासाठी असो तो करताना पाहायला मिळतोय। हे मेहनत आहे त्याचा आणि मेहनतीचा फल अंतिम क्षणाला नक्कीच त्याला मिळणार आहे। पाहिलं गेलं तर पहिल्या षटकाचा खेळ इथून चालाय समाप्त मॅनेटरी पॉवर प्लेचा, परंतु पॉवर प्लेचा दुसरा षटक इथून चालू होताना पाहायला मिळेल आणि टीमची धाव संख्या 3 बाद असताना 3 धावा धाव फलकावर निश्चित लागताना पाहायला मिळतोय। तेजस चौधरी न्यू गोलंदाज अगदी पाहिलं तर संघाचा कर्णधार आहे, त्याच्या हाती बॉल सोपवला गेलाय, परंतु त्यांच्या अगेन्स्ट पाहिलं तर भालचंद्र कातकरी असणार आहेत। भालचंद्रला देखील पहिल्या दिवसाची बॅटिंग आठवून बॅटिंग करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये। अगदी पाहिलं गेलं तर 10 बॉल 33 धावांचा योगदान दिला होता। बघा आमच्या खारघरवरून या स्पर्धेला अगदी एन्जॉय करण्यासाठी आलेले आमचे सायनाजी मस्कर खारघर यांचं इथे शुभागमन झालं, त्यांचं आपण स्वागत करूया। त्यानंतर आमचे चिंचवणचे रुपेशजी गरत त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून। चला मॅचकडे जाऊया। रोमांचक थरार पाहायला मिळतोय। पहिल्या दिवशी होली आपण सर्वांनी साजरी केली, होलीचा सण, सर्व मग गोष्टी आपण त्या होलीच्या अग्निकुंडामध्ये आपण दहन केल्या आणि त्यानंतर काल धुलीवंदन सर्वांनी साजरे केले आणि आज मात्र सर्वजण माइंड फ्रेश मध्ये काय गेम करतायत बघा, अप्रतिम। स्लोवर धीम्या गतीचा बॉल होता, भालचंद्रला इथे फसवला गेलाय, डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय। आज पाहिलं गेलं तर एक वेगळा जोशानं मैदानाच्या आतमध्ये उतरलाय स्वर्गीय दिलीप चौधरी वॉरियर्स महालक्ष्मी चिंचवड संघ। ही जिद्द आणि जिद्द तुमच्यामध्ये असणं फार गरजेचं आहे, कारण की जिद्दीशिवाय तुम्हाला नाव मिळत नाहीये आणि जिद्दीशिवाय तुम्हाला ट्रॉफी देखील मिळणार नाहीये। जिद्द असणं फार गरजेचे आहे तुमच्यामध्ये, चिकटपणा दाखवावा लागेल आता भालचंद्रला देखील। 1 धाव इथून कंप्लीट केली गेली आहे, दुसऱ्याचा प्रयत्न नसणार आहे। थ्रो थोडासा खराब पाहायला मिळाला जरूर आहे, परंतु इथून चान्स घेतली नाहीये।
एक साव एका धावेच्या मदतीने 3 बाद असताना धावची टीमची धावसंख्या पाहिली तर 4 धावा धावफलकावर लागल्यात. 5 षटकांची मॅच आहे. मी तर म्हणे 3 विकेट गमावल्या परंतु विसरून चालणार नाहीये. तुमचे 11चे 11 खेळाडू देखील षटकार चौकार खेचू शकतात, हे विसरून चालणार नाहीये. कारण की ऑक्शन मध्ये अगदी पाहायला गेले तर चांगले खेळाडू निवडले गेलेत, टीम मध्ये टीमच्या स्क्वॉड मध्ये जमा केलेत. अगदी जर सूरज म्हात्रेनं झेल टिपले तर आमच्या प्रत्येक कॅचसाठी त्यांना 100 रुपये असतील. आणि विलासजी घरत त्यांच्याकडून सूरज अगदी त्याच्यासाठी गिफ्ट अगदी पाहायला गेलं तर कॅश प्राइस असणाऱ्या 100 रुपये पर कॅशला अगदी लगावले गेलेत आणि ते जमा देखील झाल्यात. परंतु कमालीची गोलंदाजी तेजस चौधरीच्या माध्यमातून देखील तुम्ही पाहताय. परंतु इथून बॅटरला देखील चांगलं आक्रमण करावं लागेल. परंतु इथे शक्तीपेक्षा युक्ती इथे मात्र श्रेष्ठ आहे. तुमच्याकडे वेग किती याला फार महत्व नाही आहे, तुमच्याकडे टप्पा व्हेरिएशन किती याला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फार महत्व आहे. आणि तेच दाखवत असताना गोलंदाज तेजस चौधरी गोलंदाजी करतोय. चांगली केली पाहायला मिळते. टीमची धावसंख्या पाहिली तर 5 धावा धावफलकावर लागल्या. 3 गडी बाद आहे. सध्या पाहिले तर संकटात आहे टीम, परंतु या ब्लिस्टला संकट केलाय दूर आणि बॉल चाललाय. अगदी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होत्या, कदाचित वाटलं होतं बॉल देखील सीमा पार जाईल का, परंतु टायमिंग तेवढी प्रॉपर पाहायला मिळाली नाहीये. गौरव शेल्लार त्या ठिकाणी होते, एक चांगला फिल्डर आहे. अगदी 6 इथे चेक केला जाईल, रेफर केलाय थर्ड अंपायर कडे या पंचांनी आणि ते आता इथून चेक केला जाईल थर्ड अंपायरच्या माध्यमातून. अगदी सीमेवर पाय आहे की नाही ते आता ते चेक केलं जाईल आणि योग्य तो डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. Yes, ऑन फील्ड डिसिजन. इथून धावा मिळतील या टोटल 3 आणि अगदी पाहायला गेलं तर क्लिअर दिसत नव्हतं, कारण की पाहायला गेलं तर पडदा थोडासा आड आलाय, परंतु प्रॉपर चेक केला गेलाय. बालचंद्र ऑन स्ट्राईक. तेजस चौधरी पुन्हा एकदा तयार. फुल टॉस बॉल, मिस टायमिंग आहे त्या ठिकाणी, फिल्डर तैनात आहे. हा झटका आहे का, परंतु रेफर केलाय थर्ड अंपायर कडे. अगदी पाहायला गेलं तर नो साठी इथे चेक केला जाईल. भीमर साठी सेफ आहेत का भालचंद्र कातकरी, आता इथून चेक केला जाईल, कारण की फुलटॉस बॉल होता, मिस टायमिंग स्ट्रोक होता आणि त्या आता रेफर केलाय थर्ड अंपायर कडे. चेक केला जाईल आणि योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल.
नेक्स्ट नो बॉल. चला नो बॉल आहे. इथून फ्रीट असणार आहे. अगदी पाहायला गेलं तर सीप असतील. भालचंद्र कातकरी पहिला जीवदान मिळाला या फलंदाजाला, परंतु आता इथून संधीचं सोनं करेल का मैदानाच्या आतमध्ये हे देखील पाहिल्या जाईल. आणि टीमची धावसंख्या पाहिली तर टोटल 10 धावा. पहिलं दशक मार्गस्थ लागलं डबल डिजिट मध्ये. इथून पाहिलं गेलं तर प्रवेश मिळवला टीम खंडोबा 11 प्लस टीमनं. विचार केलं तर फ्रीटचा बॉल असणार आहे आणि फ्रीटचा बॉलचा फायदा इथून कितपत उचलला जाईल, कारण की गोलंदाज पाहिले तर तेजस चौधरी असणार आहेत. फ्रीटचा बॉल यावेळेसला अगदी पाहायला गेलं तर इथून धीम्या गतीचा बॉल ठेवला होता, पेस दिला नाहीये गोलंदाजानं आणि इथून मात्र पाहिलं गेलं तर फलंदाज बीट झाले. डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. ही संधी होती आणि त्या संधीचं सोनं करणं देखील गरजेचं होतं, परंतु मिस झालेत फलंदाज आणि डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 10 धावा धाव फलकावर 3 बाद आहे. टीमची धावसंख्या थोडीशी कासवाच्या गतीने पुढे वाढते, परंतु इथे मिस टायमिंग आहे. यावेळेसला जेल स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये कॉटन विकेट मात्र इथे पाहायला मिळाल्या आणि फलंदाज बाद होतील. इथून फौजदार अगदी पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले होते, परंतु निराश होऊन आता मैदान त्यांना सोडावं लागेल. चौथा धक्का मिळालाय दुसऱ्या षटकामध्ये टीम खंडोबा 11 प्लस टीमला आणि संधी डीजे मास्टरला. लागेल टीमसाठी. या दोन्ही फलंदाजांना विचार केलं तर 10 धावा आहेत आणि 10 धावींवर 4 विकेट्स गमावल्या आहेत. प्रथम बोपीनं चांगली गोलंदाजी केली, परंतु त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून पाहिले गेले तर तेजस चौधरीने देखील गोलंदाजी केली आहे. षटक क्रमांक पाहिले तर 3रा इथून सुरुवात होताना पाहायला मिळेल पनवेल एंड कडून आणि गोलंदाज पाहिले गेले तर प्रथम बोपी ज्यानं पहिल्या ओव्हर टाकत असताना पाहिलं गेलं तर 3 विकेट त्याच्या नावावर घेतल्या होत्या आणि पाकफुटला लोटलं होतं पहिल्या षटकामध्ये ते पलसप्या संघाला. या ब्लिसला मारण्याचा प्रयत्न पाहिला गेला तर बालचंद्रचा होता, परंतु वेग या बॉलावर प्रचंड पाहायला मिळाला. बीट झाले पुन्हा एकदा बालचंद्र. पाहिलं गेलं तर प्रथम बोपी आज मात्र कमालीची गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 2 घेऊन आलाय स्वतःच, परंतु टीम साठी कमालीची गोलंदाजी राहिल्या. 11 धावा धावफलकावर 10 धावा धावफलकावर लागल्या. 4 विकेट्स इथून गमावल्यात. एखादा मोठा फटका आता यांच्या अगेन्स्ट खेचावा लागेल. फटका चांगला आहे, गॅप पाहायला मिळाला. इनसाइड आउटचा हा फटका या इनिंग मधला पहिला मोठा फटका येताना पाहायला मिळतोय. भालचंद्र कातकरिया बॅटरच्या माध्यमातून आणि बॉल चाललाय सीमा रेषा पार, चौकार. कंप्लीट केल्या. 2च्या मधीने टीमची धावसंख्या पाहिली तर 18 धावा धावफलकावर लागल्यात. हळूहळू पाहिल्या गेले तर धावा येताना पाहायला मिळतात 3ऱ्या षटकामध्ये आणि येणं देखील फार गरजेचं आहे.
या ब्लिसला समोरच्या दिशेमध्ये उडवलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी तेजस चौधरी. अजून एक धक्का तिसऱ्या षटकामध्ये प्रथम भोपीनं दिलाय. भालचंद्र कातकरीने प्रथम भोपीच्या अगेन षटकार लगावला होता, परंतु तंबूच्या आसऱ्याला प्रथम भोपीनं भालचंद्रला देखील पाठवलाय. धक्का क्रमांक पाहिला गेले तर इथून 5वा. कलेक्शनचे कुडाव्याचे प्रकाश खुटले यांच्या माध्यमातून फटकाला जवाब आहे. स्ट्रोक प्रॉपर आहे. चेंडूला सरळ उडवले ऑन साइडला डीप मिड विकेटच्या वरतून येतोय आलेला हा षटकार. परंतु त्या धावा आता इथून काढल्या जातील का? 28वा धावफलकावर लागले. चौथं षटक इथून चालू होताना पाहायला मिळेल आणि गोलंदाज ज्याने पहिल्या दिवसामध्ये पाहिले तर कामगिरी चांगली केली होती योगेश चौधरी या गोलंदाजी मार्कवर. या ब्लिसला पहा अचूक टप्प्यावर, परंतु तिथे बॉल निसटला गेला. जगदीश भोईरच्या हातातून त्या विलिसला पाहिल्या गेलं तर फ्लाय स्लिप्सचा खेळाडू देखील थोडासा साथ पडला होता. बॅकअप चांगला मिळालाय, परंतु डॉट बॉल इथून येताना पाहायला मिळेल. ज्या पहिल्या षटकामध्ये 3 विकेट्स गेल्या तिथून थोडासा प्रेशर खंडोबा 11 पल्स टीमवर पाहायला मिळाला आणि ते अद्यापपर्यंत देखील पाहायला मिळतोय. प्रेशरहीन जर केलं तर धाबा होणार नाहीये. स्लोवर धीम्या गतीचा बॉल होता त्या ठिकाणी पाहायला गेलं तर फिल्डर आहे, परंतु खराब फिल्डिंग त्या ठिकाणी गौरव शेल्लारची पाहायला मिळाली आहे. इथून विचार केला तर या रेफर थर्ड अंपायर कडे केला जातोय. चेक केला जाईल. इथून 6 साठी रेफर केला. अगदी थर्ड अंपायर चला आपण चेक करायचं अगदी सीमेवर पाय आहे की नाही, बॉल सीमेच्या आत आहे की नाही तो आता इथून चेक केला जाईल. हॅलो. त्यानंतर बघा आमचे अशोकजी घरत तुरमाळे ज्यांनी आम्हाला ही पिच पूर्णपणे आखण्यासाठी जी मदत केली आहे त्यांचं आपण स्वागत करूया. त्यांना विनंती व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. त्यानंतर आमचे कुडावेचे रोहिदाजी पाटील डीजे राकेशचे सर्वेसर्वा त्यांना विनंती आपण व्यासपीठावर या त्यांचं स्वागत आहे. त्यानंतर आमचे संजय दादा घरत तुरमाळे यांचं सुद्धा आपण स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. इथून मात्र आणखी एक झटका. त्यानंतर व्यासपीठावर आपण पाहता आमचे नांदगावचे
एक लिजेंड खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते, बरीच वर्ष टेनिस क्रिकेट, झहीर खान ज्या पद्धतीनं गोलंदाजी करायची त्या पद्धतीनं गोलंदाजी शैली आपण ज्यांची पाहिली ते आमचे सुजयजी गुडले, त्यांचा पण स्वागत करूया. त्यानंतर आमची लहू चौधरी आले, त्यांचा पण स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला आम्हाला सहकार्य केलंय, ट्रॉफीज असतील, नेटची सुविधा आपण पाहिली असेल आमची तिसा इंटरनेट, समीर बेडेकर, सुधीर बेडेकर असतील. त्यानंतर सर्व गोष्टी आपण पाहता या स्पर्धेसाठी, मैदानासाठी आपण पाहिलं तर रोलिंगची भूमिका आमचे मितेश असतील, त्यांचं पण स्वागत करूया. त्यानंतर पाणी जे टँकरने आम्हाला पुरवलं ते कीर्ती वॉटर सप्लायची आमचे संतोष पवार असतील, रिद्धी वॉटर सप्लायचे आमचे सतीशजी घरत असतील, त्यानंतर भरतजी पाटील असतील चिंचवण, त्यानंतर साक्षात भोपी कुडावे, आणि त्यानंतर रोलिंगसाठी आपण पाहिलं असेल जे आम्हाला रोलर पुरवलं होतं ते आमचे प्रीतम दत्त म्हात्रे, विरोधी पक्षनेते पनवेल महानगरपालिका, त्यांच्या माध्यमातून सुद्धा मैदानाला अगदी चांगली कामगिरी करण्यासाठी आम्हाला सहकार्य केलं. त्या सर्वांचं पुन्हा एकदा आपण सहर्ष स्वागत करूया. चला इथून व्हाईट बॉल आला आणि व्हाईट बॉलच्या मदतीने टीमची धावसंख्या टोटल पाहिली तर 6 गडी बाद असताना 29 धावांवर जाऊन पोहोचल्या. 29 धावा धावफलकावर 30 धावा माफी असावी 30 धावा धावफलकावर लागल्या. तिथून पाहिलं गेलं तर चांगली बॅटिंग. आता इथून चौकार षटकार येणं फार महत्वाचं. टीम खंडोबा 11 पलसपे संघासाठी यावेळेसला वेगवान बॅट फिरवली जरूर होती, परंतु प्रॉपर नजर नाहीये. ती बॉलावर टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला आणि वेगानं अगदी पाहायला गेलं तर जगदीश भोईरच्या हातात बॉल विसवला गेला. इथून डॉट बॉल आला. जेवढं डॉट बॉल खेळतील तेवढं प्रेशर मात्र खंडोबा टीम पलसपे अगदी पाहायला गेलं तर दबावात येईल आणि दबाव थोडासा इथून रिलीज करणं गरजेचं आहे, कारण की एखादा मोठा फटका अगदी संजीवनी देऊन जाऊ शकतोय. स्लोवर यावेळेसला पहा बुद्धीचा वापर गोलंदाज करतात, परंतु रन विकेटची संधी आहे त्या ठिकाणी. इथून फलंदाज सेट आहेत का? आणि इथून पाहिलं गेलं तर पॉपिंग क्रीजवर पोहोचल्यात फलंदाज आणि इथून पाहिलं गेलं तर चांगलं षटक योगेश चौधरीच्या माध्यमातून देखील इथून पाहायला मिळतोय आपल्याला. कमालीची गोलंदाजी टाकली योगेश चौधरीने देखील आज प्रभावित केलं, विशेष करून प्रथम भोपीनं, परंतु 2 षटकार 1 चौकार त्यांच्या अगेन्स्ट तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. परंतु पहिल्या षटकामध्ये सुरुवात करून दिलेल्या टीमला कमालीची आहे आणि तिथून पाहायला गेलं तर टीम संकटात पूर्णपणे खंडोबा 11 पलसपे संघ तुम्हाला पाहायला मिळेल. आणि इथून डॉट बॉल आलाय. अगदी पाहायला गेलं तर संमिश्रण गोलंदाजी इथून पाहायला मिळाली योगेश चौधरी या गोलंदाजाच्या माध्यमातून. 4थं षटक टाकतोय मैदानाच्या आतमध्ये, परंतु गोलंदाजांना अगदी स्तब्ध उभं केलंय त्या मैदानाच्या आतमध्ये. मोठे फटके खेचावे लागतील. अगदी पाहिले गेलं तर कर्णाला एंड कडून गोलंदाजी करतात योगेश चौधरी. स्लोवर धीम्या गतीचा बॉल होता, परंतु इथे कमालीची गोलंदाजी, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ इथे पाहायला मिळाली आणि पुन्हा एकदा डॉट बॉल इथून येताना पाहायला मिळतोय आणि कमालीची गोलंदाजी तिन्ही गोलंदाजांना अद्यापपर्यंत पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये टाकल्या आणि संकटात आता येऊन थांबल्या. अगदी पाहिलं गेलं तर खंडोबा 11 पलसपे संघ टीमची धावसंख्या टोटल पाहिलं तर 6 गडी बाद आणि 30 धावा धावफलकावर लागल्यात. महत्वाचा षटक आहे आणि या षटकामध्ये धावा येणं फार गरजेचं आहे, कारण की 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि अंतिम स्लॉक ओव्हरचं षटक आता इथून तुम्हाला पाहायला मिळेल. जसं षटक इथून संपेल, पहिली इनिंग इथून समाप्त होईल. मी टॉस साठी विनंती करेन चेरोबा फायटर्स वडवली आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा संघ भाई 11 गावदेवी सांगुर्ली संघ. अगदी पाहायला गेलं तर कॅप्टन आहेत चेरोबा फायटरचे वडवलीचे. अगदी पाहायला गेलं तर शुभम उदरे असतील, त्यानंतर भाई 11 गावदेवी सांगुर्ली संघाचे कॅप्टन तुम्हाला पाहायला मिळतील ऋषी ठोंबरे. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल जशी इनिंग समाप्त होईल तसं आपण टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करायची आहे. सागर पारधी त्यांचा देखील नुकताच आगमन झालाय मंचावर, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. दागाव प्रीमियर लीग मध्ये ते देखील खेळताना तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. परंतु अंतिम षटक आणि अंतिम षटक सोपवलं गेलं. अगदी पाहिले गेलं तर राहुल गरत या गोलंदाजाकडे
राहुल गरज देखील चांगला गोलंदाज आहे. टीम अगदी पाहायला गेलं तर नेतृत्व चिंचवण संघाकडून चांगलं करतोय, परंतु आज पाहिलं गेलं तर स्वर्गीय दिलीप चौधरी वॉरियर्स महालक्ष्मी चिंचवण संघासाठी त्याचं नेतृत्व असणार आहे. परंतु राजा पाटीलला देखील आता इथून एक चांगली फटकेबाजी करणे देखील गरजेचं आहे, कारण की अंतिम षटक आहे आणि टीमची धावसंख्या 36 बाद असताना पहिल्याच बॉल खोलवर टप्प्याचा इथून पाहायला मिळाला आणि लाऊडली अपील या बॉलिसला धरले गेले पायचीत आणि पहिला इथून पाहायला गेलं तर LBW च्या माध्यमातून फलंदाज राजा पाटील परतील डगआउट मध्ये संघाचा संघनायक इथून झालेत बाद. टीम आणि खंडोबा 11 पलसवे संघ आता अडचणीत सापडल्या. संधी टीडीचे मास्टरला हा मोठा प्रश्न चिन्ह पडलाय, कारण की चांगली धावसंख्या असतील तर गोलंदाजांना डिफेन्स करणं योग्य त्या धावभारातील, परंतु इथे पहा फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली आहे. शॉर्ट फाईन लेगला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे पहा खराब फिल्डिंग पाहायला मिळाली जगदीश भोईर आणि त्यांच्या संबीतला तुम्ही पाहताय अगदी त्यानंतर एक लेजंड खेळाडू मॅन फ्रॉम सांगोली अमरजी माटे त्यांचं देखील आगमन झालाय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत ते देखील खेळताना पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये. त्यांचं देखील दागाव प्रीमियर लीग मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. इथून 2 धावा मिळतील. एकच तर इथून पाकल्या गेले तरी या 2 धावा मिळतील आणि 2च्या मध्ये टीमची धावसंख्या टोटल 33 वर जाऊन पोहोचेल. इथून पाहिल्या गेलं तर सिंगल डबल वर महत्व दिलं जातं आणि ते देणं देखील फार गरजेचं आहे, कारण की संघ जर संकटात असेल तर 1-2 धावेंना देखील फार महत्व द्यावं लागतो आणि ते देताना पाहायला मिळतात. खंडोबा 11 पलसपे संघाचे खेळाडू 33 धावफलकावर लागलेत. 3 बॉल्स अद्यापर्यंत पाहिल्या तर खेळ झालाय समाप्त. अंतिम 3 बॉल असतील शिल्लक आणि त्यामध्ये काय तिथून मोठे फटकेबाजी केली जाईल का या 2 फलंदाजांच्या माध्यमातून पाहणं गरजेचं आहे. इथून पहा केलाय फर्निचर डिस्ट्रॉय धक्का क्रमांक अजून एक पाहायला मिळतोय. खंडोबा 11 पलसपे टीमला 33 धावेंवर हा मोठा धक्का अजून एक मिळाला जातोय. इथून पाहिलं गेलं तर संकटात पाहायला मिळालाय. खंडोबा 11 पलसपे टीम महत्वाची मॅच आहे आणि विकेट्स लागोपाठ इथून मात्र गमवत असताना टोटल पाहिलं गेलं तर 7 विकेट्स अद्यापर्यंत गमावल्यात आणि 33 धावा स्कोर कार्ड वर जमावल्यात.
एक दमदार व्यक्तिमत्व राजकीय पटलावर अगदी चांगली कामगिरी पळसपे गावामध्ये आपण पाहत असताय आणि एक सर्वांच्या बरोबरीने मन मिळावू असं व्यक्तिमत्व आमचे सन्माननीय प्रकाशजी चौधरी आणि त्यांच्या बरोबर त्यांचे सुपुत्र हरीजी चौधरी यांचं आपण करूया सहर्ष असं स्वागत. या बलिसला पहा ब्लॉक लाईनचा हा बॉल होता. राहुल गरत या बलिसला कमालीची गोलंदाजी करतो. अंतिम षटक इथे चांगला पाहायला मिळाला. इथून पाहिलं तर षटक क्रमांक 5 वर देखील संपलं जाईल आणि अंतिम बॉलवर एक धाव आली. टीमची धावसंख्या पाहिली तर टोटल 34 धावा धावफलकावर लागल्यात. महत्वाची मॅच होती आणि त्यामध्ये प्रथम बॅटिंग करताना तुम्ही पाहिला संघ खंडोबा 11 पलसपे संघ 34 धावा जमवल्यात. येत्या 5 षटकामध्ये 35 धावा डिफेन्स करायच्या आहेत. अगदी पाहिलं गेलं तर 40 मिनिटं घेतले टीम. पाहिलं गेलं तर स्वर्गीय दिलीप वॉरियर्स महालक्ष्मी चिंचवण टीमनं 5 षटकासाठी. चला मैदानाच्या बाहेर आपण लगेच जायचं आणि 2 फलंदाज आपण लगेच दाखल करायचे आहेत. अगदी पाहिलं गेलं तर दोन्ही टीमला महत्वाची मॅच आहे. इथून जर जिंकेल टीम तर क्वालिफाय होईल सुपर 3 साठी. परंतु ज्या पद्धतीने गोलंदाजी अगदी पाहिलं गेलं तर स्वर्गीय दिलीप चौधरी वॉरियर्स महालक्ष्मी चिंचवण संघाची राहिली आहे. प्रथम भूपीनं सुरुवात चांगली केली आहे. भालचंद्र कातकरी तशा पद्धतीनं सुरुवात करतील का हे देखील पाहिलं जाईल. जसंच तसं उत्तर आता इथून पाहिलं गेलं तर खंडोबा 11 पलसपे टीमच्या माध्यमातून दिलं जाईल का. ज्या धावा मेहनतीने जमवल्या त्या धावा आता इथून मेहनतीने वाचवल्या जातील का. ज्या पद्धतीने संघर्ष केला 34 धावा जमवल्यात त्याहून अधिक घाम घालण्यास भाग पाडतील का. अगदी पाहिलं गेलं तर स्वर्गीय दिलीप चौधरी वॉरियर्स महालक्ष्मी चिंचवण संघाला पाहिलं जाईल. लो स्कोरिंगची मॅच परंतु हाय व्होल्टेज तुम्हाला ही मॅच नक्कीच पाहायला मिळेल. ज्या वेळेसला लो स्कोरिंगची मॅच तुम्ही पाहताय त्या वेळेसला हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. चला तुम्ही कुठे जाऊ नका. तुम्ही पाहत राहा समर्थ लाईव्ह इव्हेंट्स दहागाव प्रीमियर लीग. ओव्हर टू शेखरजी पाटील सर. चला टॉस करूया आपण. आमचे प्रकाश दादा चौधरी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया पुढच्या मॅचचा. चला टॉस करूया. आमचे प्रकाश दादा चौधरी माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य म्हणून आपण पाहत आहे. त्यांना विनंती आपण या टॉस केला जाईल. एका बाजूला भाई 11 गावदेवी सांगुर्ली आणि त्यांच्या बरोबरीने खेळणारा संघ पाहायला मिळेल चेरोबा फायटर्स वडबली. चला शुभ मुद्रे चला टॉस साठी या. चला इनिंग ब्रेक झाला आणि टॉस साठी यायचं बघा. नक्कीच आमचे प्रकाश दादा सांगत आहेत स्पर्धा आपण 10 गावांची ठेवली आणि सगळ्यांना आपण आमंत्रण दिलंय. मग कुणी असू द्या कोणत्याही इथं आपण राजकीय पटलावरच्या चपला आपण सर्वांनी बाजूला ठेवलेत आणि एकच आपण ठरवलंय की आपल्या 10 गावाची प्रीमियर लीग कशी यशस्वी होईल कसं काही चांगलं करता येईल यासाठी आपण प्रयत्न करतोय. नक्कीच आपण पाहतोय कारण त्या दिवशी आमची संतोष दादांनी सुद्धा सांगितलं कारण आपण काहीतरी वेगळं नवीन करतोय. आपल्या विभागातून कुठेतरी आपण पाहिलं तर आपले संघ खेळाडू यांना पुढे जाणं हे खूप महत्वाचं त्यासाठी आपलं हे आयोजन आणि नियोजन सुरू आहे. चला शुभम या टॉस करूया आपण. नेक्स्ट मॅच असेल आजच्या या दुसऱ्या दिवसामध्ये लीगची पहिली मॅच असेल आणि त्यामध्ये मग एका बाजूला चेरोबा फायटर्स आणि दुसऱ्या बाजूला भाई 11 गावदेवी सांगोली. मी आमच्या प्रकाश दादा चौधरी यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. दोन्ही टीमला शुभेच्छा. एका बाजूला ऋषी डोंबरे कुडावे एक्सप्रेस दुसऱ्या बाजूला यंदाच्या वर्षामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये असणारा शुभम उद्रे टॉस करतील. टॉस केला जाईल. हेड इज कॉल टेल. टॉस जिंकलाय शुभम. मी दादांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर स्थान बनवा. शुभम अगदी टॉस आपण जिंकलाय आणि मग त्यानंतर डिसिजन काय असेल. प्रथम डिसिजन थोडा टीम मध्ये मीटिंग घेऊन चालेल ना सांगलं तर. ठीक आहे डिसिजन पेंडिंग आहे परंतु अगदी आपण पाहिलं ना समज जर तुम्ही फिल्डिंग स्वीकारलीच तर 5 षटकामध्ये मग समोर सुद्धा आपण पाहिलं तर सागर पारदी आणि कंपनी पाहायला मग ऋषी पाहायला मिळतील. चांगले खेळाडू सुद्धा त्यांच्या टीम मध्ये आहेत. मग काय प्रयत्न असतील की टीम मॅनेजमेंट आणि कसा खेळ असेल. आमच्या टीममध्ये जर गोलंदाज चांगले आहेत तर आम्ही 60 रन्सपर्यंत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू कारण की साहिल चौधरी आणि अंकित वाजेकर आमचे 2 चांगले गोलंदाज आहेत. नक्कीच आणि विश्वास पाटील आहेत काय सांगशील.
विश्वासदादांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे तर त्यांचा विश्वास चांगला करण्याचा प्रयत्न करेल. नक्कीच आहे ते शुभम मुद्रे. येस, थँक्यू. त्यानंतर गेम स्टार्ट करायची आहे. आमचे ऋषी डोंबरे आहेत, कुडावे बरीच वर्ष खेळतात. रायगड प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग. यंदाच्या वर्षामध्ये खारघरच्या मैदानावर रायगड प्रीमियर लीग मध्ये यशस्वी गोलंदाज म्हणून आपण ठरलात. आणि मग ऋषी काय सांगाल आपण एकंदरीत विचार जर केला आपण तर मग या स्पर्धेबद्दल, त्यानंतर टीम मॅनेजमेंट बद्दल तुमच्या, आणि कसा खेळ असेल पुढच्या या 5 षटकांमध्ये पहिल्या सत्रामध्ये जर बॅटिंग करायची झाली तर? खरं तर आयोजकांचं धन्यवाद करतो की त्यांनी एवढा मोठा प्लॅटफॉर्म बनवला सर्वांना खेळासाठी. आणि खेळाचं झालं तर चांगली मजा येईल. चांगला स्कोअर मारण्याचा प्रयत्न करू आणि जिंकायची मॅच प्रयत्न करू. नक्कीच. येस, थँक्यू. चला पुढच्या मॅचसाठी दोन्ही टीमला शुभेच्छा. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. जोडले जातील आमची इथून मात्र गुलशनजी पाटील. हॅलो. हॅलो. सुस्वागतम सर्वांचं सहर्ष स्वागत. दागाव प्रीमियर लीग पहिले सत्र झालंय समाप्त. दुसऱ्या डावाला इथून होईल सुरुवात. भालचंद्र कातकरी समोर पाहिले तर तेजस चौधरी. यावेळेसला पहा धीम्या गतीचा बॉल होता. इथून कमालीची गोलंदाजी केली जाते भालचंद्रच्या माध्यमातून. पहिल्याच बॉल अगदी पाहिलं तर चौकार आला होता, परंतु तिथून कमबॅक चांगला पाहायला मिळाला आहे. टीमची धावसंख्या पाहिली तर 5 धावा धावफलकावर लागल्यात. मॅनेटरी पॉवर प्लेचा पहिला षटक आहे आणि इथून थोडासा विकेट्स घ्याव्या लागतील. पहिल्या षटकामध्ये थोडासा दबाव क्रिएट करावा लागेल. अगदी पाहायला गेलं तर स्वर्गीय दिलीप चौधरी वॉरियर्स महालक्ष्मी चिंचवड संघावर भालचंद्र इथून दबाव क्रिएट करेल का पहिल्या षटकामध्ये? स्टेअर करण्याचा प्रयत्न होता, परंतु या ऑन साईडला बॉल अगदी पाहायला गेलं तर त्या ठिकाणी अडवलं गेलं. सिंगल इथून कंप्लीट होताना पाहायला मिळेल आणि सिंगलच्या मदतीनं पाहिलं गेलं तर 6 धावा धावफलकावर लागल्यात. टोटल टार्गेट पाहिलं तर 5 षटकामध्ये 35 धावांचा आहे. सिंगल डबलनं देखील मॅच मात्र जिंकू शकतात सहज, परंतु विकेट्स घ्याव्या लागतील. पहिल्या षटकामध्ये जर विकेट्स प्राप्त केले तर येत्या 5 षटकामध्ये या धावा देखील डिपेंड होऊ शकतात, परंतु तुम्हाला सलामीची जोडी तोडणं फार गरजेचं आहे. फुटवर्कचा वापर, मिस टायमिंग आहे. पहिला विकेट मिळेल का हा प्रश्नचिन्ह होता. बॉल पाहत राहिले होते क्षेत्ररक्षक, परंतु पहिला धक्का पहिल्या षटकामध्ये मिळाला आहे. टोटल 6 या धावसंख्येवर आणि फलंदाज बाद होतील अक्षय सोरगे. धक्का 6 या धावसंख्येवर मिळतोय का? इथून पहिला दबाव क्रिएट करण्याचा, इथून विजयाच्या दिशेनं वाटचाल करण्याचा अगदी पाहायला गेलं तर दरवाजे उघडलेत का भालचंद्र कातकरीने? हा प्रश्नचिन्ह आता इथून उभा राहिलाय, परंतु नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुरत दाखल झाल्या. 3 षटकारास अगदी पाहायला गेलं तर 500 रुपयांची कॅश प्राइस आहे सुरतसाठी. 3 षटकार जर लगोपाठ मारल्या तर 500 रुपयांचा कॅश प्राइस असणार आहे, परंतु इथून टोकतील का भालचंद्र? या बलिसला दुसरी सफलता मिळाली असती, परंतु त्या ठिकाणी फिल्डर नाही आहेत. ऑन साईडला गॅप शोधली आणि गॅप मध्ये बॉल ढकललाय. चाललाय सीमा रेषा पार, चौकार. चला आपण व्यासपीठावर सन्मान करूया आमचे सन्माननीय पळसपे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य आणि एक दमदार व्यक्तिमत्व. अगदी काल सुद्धा त्यांनी फोन केला होता
काही लागलं तरी आम्हाला सांगा, आम्ही सहकार्य नक्कीच करू. असे व्यक्तिमत्व आमचे प्रकाशदादा चौधरी, एक दमदार व्यक्तिमत्व जे आहे ते समोर रोखटोक बोलणं, अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व, आणि त्यांचा आपण करूया इथे मानसन्मान. त्यानंतर मी विनंती करतो आमचे गणेश दादा मस्कर की आपण हा सन्मान करायचा आहे. माध्यमातून आम्हाला उत्कृष्ट फलंदाजासाठी आम्हाला सायकल पुरस्कृत केली आहे ते आमचे प्रकाशदादा चौधरी आपण पाहताय, आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचा सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. मी विनंती करतो आमचे गणेशदादा मस्कर आपण हा सन्मान करायचा आहे. एक दमदार व्यक्तिमत्व, चांगले व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे, आणि त्यांचा आपण करूया इथे हा सन्मान. त्यानंतर मी विनंती करतोय गणेश दादा, त्यानंतर आमचे राकेश जी आहेत की आपण हरेश यांचा सुद्धा सन्मान करा. हरेश यांचा सुद्धा आपण सन्मान करूया स्पर्धेच्या माध्यमातून, आणि त्यांचा सुद्धा आपण सन्मान करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. हरेश चौधरी आणि त्यांचा सुद्धा सन्मान आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून. मी प्रकाशदादा एकच ठरवलं होतं आम्ही, म्हणजे आमचे राकेश जी असतील, गणेश जी असतील, विलास जी असतील, पवन पाटील, सुरेंद्र पाटील, राज पाटील असतील, की आम्ही एकच ठरवलं होतं की इथे जो कुणी माणूस येऊ दे 10 गावामधील, तो खाली गेला नाही पाहिजे, त्याचा सन्मान आपल्याला करायचा आहे. त्यासाठी आपण हे सर्व करतोय, कारण प्रत्येक जण सगळ्या ठिकाणी जात असतात, कुणाचा सन्मान होतो नाही होतो, परंतु आवर्जून आपण ते करतो. इथून मात्र झेलची संधी, मिस फिल्डिंग अधिक कमी धावा, आणि त्यामध्ये मिस फिल्डिंग पाहायला मिळाली. व्यासपीठावर आमचे आणखी एक उत्कृष्ट खेळाडू आपण पाहताय, 40+, एक लिजेंड खेळाडू, बरीच वर्ष तुरमाले टेनिस क्रिकेटसाठी ज्यांनी खर्चिक घातली ते आमचे किरणजी मस्कर असतील, त्यांचं आपण स्वागत करूया. या स्पर्धेसाठी आपण पाहू शकाल मैदानामध्ये बाउंड्री अगदी ज्या आखण्यासाठी सुद्धा आम्हाला त्यांनी मदत केली आहे, त्यांचं आपण स्वागत करूया. इथून पाडल्या गेले तर विकेटची संधी होती, परंतु ती गमावली गेली आहे. झेल घेणं फार महत्वाचं होतं. धाबा कमी आहेत आणि त्या धाबा तुम्हाला डिफेन्स करायचे आहेत, कारण की महिने दादा फार करावे लागेल. कंबर कसून फिल्डिंग करणं हे गरजेचं आहे. एकमेव पर्याय जर विजयाचा असेल तर तुम्हाला तुमचा 100% योगदान मैदानाच्या आतमध्ये देणं फार महत्वाचं आहे. या बिलिसला फुल टॉस बॉल होता, त्याच्यावर केलाय प्रहार, बॉल चाललाय सीमा रेषे पार, आणि आलाय तेजस चौधरीच्या बॅटमधना लांबलचक षटकार. झालेत 20 बॉल आणि करायचे टोटल 17 धाबा. 20 बॉल 17 धाबा इथून करायचे जिंकण्याकरता. अगदी पाहिले गेलं तर स्वर्गीय दिलीप चौधरी वॉरियर्स महालक्ष्मी चिंचवण संघाला, परंतु 20 बॉल मध्ये या 17 धावा डिफेन्स होतील का याच्याकडे देखील पाहिलं जाईल. जर जिंकायचा असेल तर खेळ आता इथून चांगला करावा लागेल तो खंडोबा 11 पलसवे टीमला,
कारण की जिद्द थरार तुम्ही जर सोडली नाहीये तर विजय नक्की संपादित करू शकता. परंतु ती आता जिद्द चिकाटी मैदानाच्या आतमध्ये दाखवतील का पलसपा संघाचे खेळाडू हे देखील पाहिलं जाईल. राजा पाटील चांगली गोलंदाजी करतोय, विकेट त्यानं प्राप्त केलाय. फुल टॉस बॉल या बिरिसला अगदी पाहायला गेलं तर खेळायचं होतं पाठीमागे आणि बॉल देखील चाललाय लॉंग स्टॉपला. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. बोनसच्या माध्यमातून मिळतील या टोटल 5 धावा. अगदी पाहायला गेलं तर सोने पे सुहागा. बघा जगू आणि शिरडोन संघ आतमध्ये जायचं नाही. जो काही जल्लोष असेल बाहेर करा. जिंकल्यानंतर तुम्ही जो असेल तो, कारण जागा आपण भरपूर ठेवले बघा, जल्लोष करायला जागा सुद्धा भरपूर ठेवले. चला आमचे प्रकाशदादा चौधरी आहेत, अगदी शिरडोन टीमची भेट घेत आहेत बघा. त्यानंतर आमचे उत्कृष्ट समालोचक रायगड समालोचक असोसिएशनचे सदस्य तुरमालेचे एक बुलंद आवाज, मराठीचा गोड आवाज आमचे मित्र रोशन गायकर यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचं आपण स्वागत करूया. आजच्या दिवसामध्ये त्यांचा आवाज सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळेल आणि त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. इथून पाहिले गेले तर थोडेसे चेहरे आता पडलेले दिसतात, कारण की खराब खेळी राहिल्या. परंतु अजूनही चान्सेस आहेत कमबॅक करण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. फटका चांगला यावेळेसला पॉईंटच्या दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु शॉर्ट पॉईंटला बॉल अडवला जातोय. सिंगल कंप्लीट झाली आहे आणि थाबा पाहिल्या तर 1च्या मदतीने टोटल जाऊन पोहोचेल 25 या धावसंख्येवर. राहिल्यात 19 बॉल आणि विजय करता 11 धाव्यांची गरज आहे. क्वालिफाय 10 धाब्यांची गरज आहे. क्वालिफाय होण्यासाठी अगदी पाहिलं गेलं तर थोडेसे पाठीमागे आहेत स्वर्गीय दिलीप चौधरी वॉरियर्स महालक्ष्मी चिंचवड संघ. परंतु इथून पाहिलं तर व्हेरिएशन पाहायला मिळालं या गोलंदाजाच्या माध्यमातून. अंतिम बॉल होता आणि चांगला रिलीज केलं. इथून डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. अजूनही शर्यत संपली नाही आहे, मॅच देखील संपली नाही आहे. 50-50 आहे, कारण की एकमेव खेळ आहे. कधी कलाटणी दोन्ही बाजूला घेऊ शकतो आणि त्या खेळाचं नाव क्रिकेट आहे. इथून पाहिलं गेलं तर 18 बॉल असतील शिल्लक आणि त्यामध्ये करायचे टोटल 10 धावा, कारण की टीमची धावसंख्या पाहिली तर 25 धावा धावफलकावर लागले. तिथून पाहिलं गेलं तर विजयापासून 10 पावलं माघारी आहे टीम स्वर्गीय दिलीप वॉरियर्स महालक्ष्मी चिंचवड संघ. जर आता इथून जिंकायचं असेल तर विकेट्स घ्यावा लागतील, तर नंतर जास्तीत जास्त डॉट बॉल टाकावे लागतील ते खंडोबा 11 पलसपे टीमला. जर विकेट प्राप्त झाली, दबाव जर इथून क्रिएट केला तर अगदी पाहिलं गेलं तर विजय संपादित होऊ शकतो. अगदी 6 साठी तुम्ही पाहताय 500 रुपयांची कॅश प्राइस लगावली गेली आहे. आदरणीय मान्यवर विद्यमान उपसरपंच तुम्हाला पाहायला मिळतील माजी पलसपेचे, त्यांच्या माध्यमातून लगावले गेलेत षटकारासाठी 500 रुपये. परंतु इथून ठोकले जाईल का गौरव शेलारच्या माध्यमातून हे पाहिलं जाईल. परंतु गोलंदाज भालचंद्र कातकरी आहे. विश्वासाचा भालचंद्रला मैदानाच्या आतमध्ये दाखवावं लागेल टीमसाठी. येस थँक्यू. बघा त्यानंतर आमचे कुडाव्याचे एक दमदार व्यक्तिमत्व, चांगले व्यक्तिमत्व, सामाजिक क्षेत्रामध्ये एक चांगली कामगिरी ज्यांच्या माध्यमातून केली जाते ते आमचे जयवंतजी ठाकूर यांचं इथे शुभागमन झालं. त्यांना विनंती आपण व्यासपीठावर या, आपलं सहर्ष स्वागत आहे. दहागाव प्रीमियर लीग मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा आपण स्वागत करूया. इथून पाहिले गेले तर तेवढं प्रेशर नाही आहे. स्वर्गीय पाहिले गेले तर दिलीप चौधरी वॉरियर्स महालक्ष्मी चिंचवड संघावर सिंगल डबलने देखील मॅच जिंकू शकतात आणि याच अनुषंगाने गौरव शेल्लारला मैदानाच्या आतमध्ये दाखल केलाय, कारण की एकमेव खेळाडू आहे. अगदी पाहायला गेलं तर कुठल्याही सिच्युएशनला या खेळाडूला जर मैदानाच्या आतमध्ये पाठवलं, प्रेशर चांगला हँडल करतोय आणि ते आता इथून पाहायला मिळतोय. या ब्लिसला पहा फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न केलाय. फाईन लेग रिझन मध्ये बॉल चाललाय. 40+ चे खेळाडू धावतात, परंतु शर्यत जिंकले ती बॉल आणि बॉल चाललाय सीमा रेषा पार. आलाय गौरव शेलारच्या पाठ मधना हा लाजवाब चौकार.
एंडिंग होती आणि आज ती मॅच खेळवली गेली आहे. स्वर्गीय दिलीप चौधरी वॉरियर्स महालक्ष्मी चिंचवड संघ क्वालिफाय झाल्या.